formation and objective formation. So research is new topic for you. Okay, so what is mean by research according to you? Okay, काय असेल research? दोन words आहे. Okay, re and search म्हणजे काय? Okay, that is already done है ना, the things that is already done. अशी एखादी गोष्ट की जी ऑलरेडी सायंटिस्टने किंवा रिसर्चर्सने काय केलेली आहे, सर्च केलेली आहे, पण आपण तिला अगेन अँड अगेन परत त्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह सर्च करणार आहे. दॅट इज रिसर्च. ओके, आता रिसर्च नर्सिंग मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर रिसर्च करण्याचे खूप सारे आस्पेक्ट्स आहेत. रिसर्च इव्हिडन्स बेस्ड आहे. आपण जी पण गोष्ट नव्याने फॉर एक्झाम्पल देते की आपल्याला जर याची सुरुवात करायची असेल रिसर्चची, तर आता रिसेंट ट्रेंड्स काय आहे किंवा प्रॉब्लेम्स काय चालू आहे इंडियामध्ये, महाराष्ट्रात, ऑल ओव्हर इंडिया किंवा UK US मध्ये, तर आपण त्या गोष्टींचं काय करतोय, आयडेंटिफाय करतोय प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल आता कोविड आला होता. ओके, सो कोविडने काय केलं, ऑल ओव्हर पेंडेमिक होता, वर्ल्ड वाईड त्याचं स्प्रेडिंग होतं. तर मग कोविडचे जे साइन सिम्पटम्स आहे किंवा कोविड कशामुळे होतं आहे, एखाद्याला सर्च करायचं असेल किंवा एखादा ड्रग घ्या, तर त्या ड्रगला आयडेंटिफाय करायचं असेल, त्याचे रिस्क फॅक्टर आयडेंटिफाय करायचे असतील, तर रिसर्चर काय करेल की न्यू काय आहे, कशामुळे हे स्प्रेड होतंय किंवा कुठून याचा उगम झालेला आहे, तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी रिसर्चर काय करेल, रिसर्च. ओके, जर आपल्याला पण काही एखाद्या गोष्टीवर आता तुम्हाला 7th सेमिस्टरला रिसर्च चालू होणार आहे. ओके, सो एक प्रोजेक्ट असतो की एखादा स्टेटमेंट घेऊन आपल्याला त्याच्यावर काय करायचं असतं, पूर्ण होल इयर त्याच्यावर सर्च करायचं असतं. मग त्याची मेथडॉलॉजी काय आहे, त्याचे डिझाईन काय आहे, त्याचे व्हेरिएबल्स काय आहे, असे आस्पेक्ट्स असतात रिसर्चमध्ये. पण आपल्याला रिसर्च का करायचा आहे हे आपल्याला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. सो बेनिफिट्स ऑफ रिसर्च, एकतर काय, इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस तुमची, की रिसर्च मला ज्या गोष्टीवर करायचं आहे त्याला काहीतरी इव्हिडन्स आहे. आपण उठून कोणी रिसर्च करू शकतो का, नाही है ना. सर एखादी नवीन गोष्ट जर शोधायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी इव्हिडन्स कलेक्ट करावा लागेल, तर आपण रिसर्च करू शकतो. एखाद्या दोन गोष्टींमध्ये काय गॅप आहे ते आयडेंटिफाय करायचं असेल, सो आयडेंटिफाय द गॅप बिटवीन टू थिंग्स, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे रिसर्च. ओके, समजलंय सगळ्यांना रिसर्च काय इम्पॉर्टंट आहे. सो रिसर्च मध्ये आपण जे ऑलरेडी सर्च केलंय एखाद्याने, मी एखादा रिसर्च केला आहे पण मी माझ्या रिसर्च मध्ये रिकमेंडेशन दिलंय की मी तर याच्यावर केला तर पुढच्याने कशावर करायचा आहे. सो दॅट इज रिसर्च. अंडरस्टूड. ओके, आता आपण येऊ कशावर, रिसर्च प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर्मेशन. ओके, सो मला स्टेटमेंट फॉर्म्युलेट करायचं आहे. सो सुरुवातीला मी काय सांगितलं की सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय द रिसेंट प्रॉब्लेम. सांगा बरं कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहे किंवा डिसीजेस आहे. समजा तुम्हाला एखाद्या डिसीजवर करायचं असेल, सो आताचे रिसेंट काय आहेत ट्रेंड्स, GBS आहे, अजून डायबिटीज मेलाइटस आहे, हायपरटेन्शन आहे, रिसेंट आहे ना कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहे. सो आता मला जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे, मी घेतला डायबिटीज मेलाइटस DM. ओके, सो मला याच्यावर स्टेटमेंट प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन करायचं आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह बनवायचे आहे आणि त्याच्यावर मला रिसर्च पूर्ण होल इयर मध्ये करायचा आहे. सो मी काय करणार, डायबिटीज मेलाइटस इज माय प्रॉब्लेम. सो जेव्हा आपण स्टेटमेंट फॉर्म्युलेशन करतो तर 4 कंपोनेंट्स इम्पॉर्टंट असतात. द फर्स्ट कंपोनेंट आहे डिझाइन. तुमची रिसर्च डिझाइन कोणती आहे, वन बाय वन मी एक्सप्लेन करते. रिसर्च डिझाइन असतात दोन प्रकारच्या, म्हणजे त्याचे सब टाइप्स खूप आहेत. बट एक असतो तुमचा क्वालिटेटिव्ह रिसर्च, एक असतो तुमचा क्वांटिटेटिव्ह रिसर्च. दोन वर्ड्स आहेत. सो तुम्हाला मी कम्युनिटी मध्ये पण शिकवलंय की क्वालिटेटिव्ह काय आहे आणि क्वांटिटेटिव्ह काय आहे. सांगा बरं एक्झाम्पल्स. क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यात काय फरक आहे, जिथं क्वांटिटी येते तिथं काय येतात,
क्वांटिटेटिव्ह अँड व्हॉट इज क्वालिटेटिव्ह? जिथं वर्ड्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, पिक्चर्स आहेत. ओके, सो दॅट इज क्वालिटेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, ऑक्युपेशन, एज, जेंडर, these are the examples of qualitative. ओके, जिथं वर्ड्स येतात, जिथं काहीतरी तुमचं इन्कम दाखवतंय, ऑक्युपेशन, एज्युकेशन, हे गोष्टी दाखवतंय, दॅट इज क्वालिटेटिव्ह. आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय आहे? नंबर्स. आता नंबर्स कसे येणार? जर मी एखादा रिसर्च करणार आहे पुढे ज्या गोष्टीवर, त्याचं मी काय बनवणार आहे? टूल. फॉर एक्झाम्पल क्वेश्चनर. मला तुमच्यावर समजा मला आयडेंटिफाय करायचंय ॲब्सेंटिझमचं प्रमाण तुमच्या क्लासमध्ये किती आहे, मला त्याच्यावर रिसर्च करायचं आहे. किंवा आपण घेऊ एक डायबिटीज मेलाइटसचं एक्झाम्पल. तर सुरुवात कशी होते स्टेटमेंटची? अ स्टडी टू असेस रिस्क फॅक्टर. मला शोधून काढायचे रिस्क फॅक्टर ऑफ किंवा रिगार्डिंग डायबिटीज मेलाइटस. हे मला सर्च करायचंय. ओके, अ स्टडी टू असेस रिस्क फॅक्टर ऑफ डायबिटीज मेलाइटस. कोणामध्ये? अमंग अडल्ट. माझा ग्रुप आहे अडल्ट. ओके, मग ते कोणते अडल्ट मी नंतर एक्सप्लेन करणार. ओके, सो डायबिटीज मेलाइटस अमंग अडल्ट. कुठं करायचंय मला स्टडी? पुण्यात करायचंय, आउट ऑफ पुणे करायचंय, महाराष्ट्रात करायचंय, मेन्शन करावं लागेल. ओके, सो याच्या 4 कंपोनेंट्स लपलेले आहेत. अमंग अडल्ट इन. आता मी सिलेक्टेड हा शब्द का वापरलाय? पुणे किती वास्ट आहे. जर मला पुण्यात जायचं असेल, जर मला आउट ऑफ पुणे जायचं असेल तर दॅट इज वास्ट. तर मला एक डिसाईड करायला लागेल की मला कुठल्या एरियामध्ये जायचंय. अर्बन मध्ये जायचंय, रुरल मध्ये जायचंय की ऑल ओव्हर पुणे डिस्ट्रिक्टला जायचंय. सो मी इथं मेन्शन करणार इन सिलेक्टेड एरियाज ऑफ पुणे. ओके, आता मला इथं अजून मेन्शन करायचंय की मला रुरल की अर्बन, तर मी इथे लिहिणार रुरल एरिया. अंडरस्टूड? हे माझं झालं स्टेटमेंट. आता मला 5 कंपोनेंट्स वर जायचंय, 4 कंपोनेंट्स वर. सो स्टार्ट कशापासून करणार की कोणता रिसर्च आहे? एक्सपेरिमेंटल की नॉन एक्सपेरिमेंटल, क्वालिटेटिव्ह की क्वांटिटेटिव्ह. ओके, सो आपण जो नर्सिंग मध्ये रिसर्च करतो, मोस्ट प्रोबॅबली स्टुडंट्स जे करतात ते क्वांटिटेटिव्ह रिसर्च असतात. क्वालिटेटिव्ह रिसर्चला पिरियड असतो 2 to 3 इयर्स. कारण ते वर्ड्स, ते इंटरव्ह्यूज, ते शब्द, त्यांचं अनालिसिस होतं. पण क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबर्सचं अनालिसिस होतं. अंडरस्टूड? दोन मधला फरक कळला? क्वालिटेटिव्ह काय आहे आणि क्वांटिटेटिव्ह काय आहे. सो क्वालिटेटिव्ह मध्ये वर्ड्सचं अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबर्सचं. तर आपल्याला इझी जातं नंबर्समध्ये. ओके, म्हणून आपण नर्सिंग मध्ये क्वांटिटेटिव्ह रिसर्च घेतो. सो हा आहे माझा क्वांटिटेटिव्ह अप्रोच. आता याच्यामध्ये मला व्हेरिएबल म्हणजे 4 कंपोनेंट शोधायचे आहेत. सो एक्सपेरिमेंटल आहे की नॉन एक्सपेरिमेंटल हे कसं कळणार? आता फॉर एक्झाम्पल, अ स्टडी टू असेस. मी अजून इथं एक वर्ड ऍड करते, द नॉलेज. मला लोकांचं नॉलेज चेक करायचंय रिगार्डिंग कशाबद्दल? रिस्क फॅक्टर ऑफ डायबिटीज मेलाइटस. ठीक आहे, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे ज्याच्यात मला फक्त जाऊन काय करायचंय? नॉलेज चेक करायचं. असा रिसर्च मला करायचंय. आता तुम्ही म्हणाल का? तर मला नॉलेज चेक करून फक्त आकडा काढायचा आहे की किती पर्सेंटेज लोकांना नॉलेज आहे रुरल एरियामध्ये की डायबिटीज मेलाइटसचे रिस्क फॅक्टर काय आहे. ठीक आहे, हा माझा आहे नॉन एक्सपेरिमेंटल स्टडी. आता मला याच्यावर जर इंटरव्हेन्शन द्यायचंय त्यांना, मला नुसतं नॉलेज नाही चेक करून यायचंय, मला हेल्थ एज्युकेशन देऊन यायचंय लोकांना, किंवा मला बुकलेट प्रोव्हाइड करायचंय लोकांना, मला पॅम्पलेट द्यायचंय, मला लिफलेट द्यायचंय. सो मी एक शब्द जर ऍड केला, अ स्टडी टू असेस द इफेक्टिवनेस ऑफ बुकलेट ऑन नॉलेज रिगार्डिंग द रिस्क फॅक्टर ऑफ डायबिटीज मेलाइटस. माझा काय होऊन जाईल तिथं स्टडी? एक्सपेरिमेंटल, कारण मी काहीतरी इंटरव्हेन्शन देते. दोन गोष्टीतला फरक समजला? मी नुसतं जाऊन नॉलेज चेक करून आली तर माझा तो नॉन एक्सपेरिमेंटल
चॅप्टर वाईज. पण आतापर्यंत मला फक्त एवढं कळलं की माझा नॉन एक्सपेरिमेंटल आहे की एक्सपेरिमेंटल आहे. ओके, सो ही झाली तुमची डिझाईन. मग आता ओळखणार की याच्यात कोणता स्टडी आहे. समजा मी नॉलेज रिगार्डिंग आणि इफेक्टिव्हनेस टाकला आहे, तर कुठला स्टडी आहे. इफेक्टिव्हनेस बुकलेट टाकलं तर काय होईल. व्हेरी गुड, एक्सपेरिमेंटल. आणि इथं नाहीये म्हणून हा काय आहे, नॉन एक्सपेरिमेंटल स्टडी. ओके, आता मला दुसऱ्या कंपोनंटवर जायचं आहे. व्हेरिएबल आयडेंटिफाय करायचे मला व्हेरिएबल. तर 3 प्रकारचे व्हेरिएबल्स आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ व्हेरिएबल. फर्स्ट इज डिपेंडंट व्हेरिएबल, सेकंड वन इज इंडिपेंडंट किंवा नॉन डिपेंडंट व्हेरिएबल, अँड थर्ड वन इज रिसर्च व्हेरिएबल. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा एक्सपेरिमेंटल स्टडी असतो तिथं 2 व्हेरिएबल्स असतात. देयर आर 2 व्हेरिएबल्स. आणि जिथं नॉन एक्सपेरिमेंटल स्टडी असेल तिथं फक्त 1 व्हेरिएबल असतो, तो असतो रिसर्च व्हेरिएबल. ओके, सो आता माझा नॉन आहे तर इथं किती आहे व्हेरिएबल, 1. दॅट इज नॉलेज. मी काय बघणार आहे, ठीक आहे. 1 इज काय, कोणता व्हेरिएबल, रिसर्च. आता आपण येऊ एक्सपेरिमेंटल वर. मला 2 आयडेंटिफाय करायचं आहे की डिपेंडंट कोणता आणि नॉन डिपेंडंट कोणता. जर मी टाकलं अ स्टडी टू असेस इफेक्टिव्हनेस ऑफ बुकलेट, तर बुकलेट काय आहे माझं, कोणता व्हेरिएबल, एक व्हेरिएबल. आणि मी काय चेक करणार आहे, नॉलेज. तो माझा कुठला व्हेरिएबल आहे, सेकंड व्हेरिएबल. आता याच्यात डिपेंड कोण आहे कोणावर ते सांगा. बुकलेट दिल्याने काय होणार आहे, नॉलेज. असं पण नाही म्हणू शकत आपण रिसर्च मध्ये की वाढणार आहे. रिसर्च प्रिडिक्टेबल असतो, तो निगेटिव्ह पण येऊ शकतो आणि पॉझिटिव्ह पण. कारण आपण आपल्याला लोकांचं नाही माहिती म्हणून आपण सुरुवातीला एक हायपोथेसिस बनवतो किंवा अझम्पशन बनवतो की माझा रिझल्ट पॉझिटिव्ह पण येऊ शकतो आणि निगेटिव्ह पण येऊ शकतो. ते पुढची गोष्ट आहे. सो मी काय करणार, 2 व्हेरिएबल डिसाइड करणार, डिपेंडंट, इंडिपेंडंट. तर डिपेंडंट काय आहे माझं, नॉलेज. कशावर, मी काय देणार आहे, बुकलेट किंवा व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम किंवा टीचिंग प्रोग्राम. दॅट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. कोण कोणावर डिपेंड आहे, माझ्या बुकलेट देण्याने नॉलेज घडणार आहे किंवा वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे किंवा रिड्यूस होणार आहे, ते मला नाही माहिती. बट माझे 2 व्हेरिएबल. अंडरस्टूड, 2 व्हेरिएबल, डिपेंडंट, इंडिपेंडंट. आणि जिथं नाही एक्सपेरिमेंटल तिथं कोणता व्हेरिएबल आहे, रिसर्च व्हेरिएबल. फक्त एक मी काय करणार आहे, नॉलेज चेक करणार. ओके, सो आपला सेकंड कंपोनंट आपल्याला मिळालेला आहे. हा कुठला व्हेरिएबल आहे, रिसर्च. आणि जर इथे एक्सपेरिमेंटल आले तर 2 व्हेरिएबल असतात, ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे सॅम्पल. चला आता ओळखा माझे सॅम्पल. पहिले तर मला सॅम्पलचं मीनिंग सांगा. व्हॉट इज मीन बाय सॅम्पल अँड व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन. सॅम्पल मीन्स ग्रुप. ओके, पर्टिक्युलर ग्रुप, टार्गेट किंवा ऍक्सेसेबल कोणता पण असू शकतो. आणि पॉप्युलेशन जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय करतो, जनरल पॉप्युलेशन. पुण्यामध्ये इतकी पॉप्युलेशन आहे, त्याच्यातनं रूरल एरिया मधले स्पेसिफिक ग्रुप माझा काय आहे, सॅम्पल. कोणता ग्रुप आहे माझा, अडल्ट. मग त्याच्यात अंडर 5 पण मिळणार आहे ना तुम्हाला. लोकांमध्ये जर तुम्ही जनरल पॉप्युलेशन मध्ये गेले तर खूप सारे पॉप्युलेशन आहे तिथं. अडल्ट पण आहे, ओल्ड एज पण आहे, फिमेल पण आहे, मेल पण आहे. पण तुमचा ठरलाय ना ग्रुप कुठला, अडल्ट. मग मी पुढे जेव्हा जाईल रिसर्च मध्ये तेव्हा डिफाईन करेल की माझा अडल्टचा ग्रुप कोणता आहे, एज ग्रुप काय आहे, ती पुढची गोष्ट. बट माझ्या स्टेटमेंट मध्ये फक्त मी काय लिहिणार, अडल्ट. अंडरस्टूड. सो व्हॉट आर द सॅम्पल हियर, अडल्ट. ओके, आता लास्ट क्वेश्चन, सेटिंग. सो व्हॉट इज सेटिंग, where I will do my research in specific area. So what is it? Rural areas of Pune city. That is my city. Understood? So 4 components are there. First is design. Design मध्ये पण सब टाइप्स आहे. मग तुम्ही 1 group pre test post test करताय की 2 group करताय, that is another part. But experimental आहे की non experimental? Non
then variable, one variable is there in non-experimental study, research variable. Third one is sample, adult are my sample. Fourth one is settings, so where rural areas of city. Understood? चार components in problem statement formation. हे तुम्ही अशा पद्धतीने रिसर्च स्टेटमेंट प्रॉब्लेम बनवू शकता. फर्स्ट यू हॅव टू नो व्हॉट इज द रिसेंट ट्रेंड्स और रिसेंट प्रॉब्लेम. आता सध्याची स्थितीत काय चालू आहे, मला रिसर्च कशावर करायचा आहे हे मीच ठरवणार ॲज अ रिसर्चर इन्व्हेस्टिगेटर की मला याच्यावर रिसर्च करायचा आहे. तुमच्या मनात आलं ॲब्सेंटीवर करायचं आहे, यू कॅन डू. तुमच्या मनात आलं असाइनमेंट लोडिंगवर करायचं आहे, यू कॅन डू. ओके, ॲज अ रिसर्चर. आता कधी पण रिसर्च करताना भरपूर गोष्टी या माइंडमध्ये असल्या पाहिजे. एक म्हणजे इकॉनॉमिकली, मी जो रिसर्च करणार आहे तो मला इकॉनॉमिकली परवडेल का. आता मी हाच रिसर्च कुठे करू शकते, हॉस्पिटल पेशंटवर करू शकतो. मला हॉस्पिटलमधून पण सॅम्पल मिळणार आहे. फरक काय, डिफरन्स, मला हॉस्पिटल्सची परमिशन घ्यायला जायला लागेल. मग खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, मला ट्रॅव्हल्स करावं लागेल. पण मला इझी आहे, लोणी काळभोर माझ्या एरियामध्ये पडतं आणि मला तिथं जायला काही पैसे लागणार नाहीये. सो मी सगळ्या बाजूने विचार करणार ॲज अ रिसर्चर, इकॉनॉमिकली आहे का बेनिफिट. देन सेकंड पॉईंट काय, फिजिबिलिटी, मला जायला मिळेल का परत परत. माझे लेक्चर्स असतात, माझं सगळं काय असतं. मी जर कम्युनिटी पोस्टिंगला गेलो, मी डेटा कलेक्ट करून आणला, माझा वेळ वाचला. बट मी हॉस्पिटलला जाईल तर मला काय करायला लागेल, परत कोऑर्डिनेटरची परमिशन, प्रिन्सिपल सरांची परमिशन, हॉस्पिटल्सची परमिशन. अंडरस्टूड. सो भरपूर काही गोष्टी आपल्याला माइंडमध्ये ठेवून मग रिसर्चचा स्टडी घ्यावा लागतो. म्हणून तुमच्यावर डिपेंड आहे ॲज अ रिसर्चर की तुम्हाला स्टडी कुठं करायचा आहे, कोणत्या सेटिंगमध्ये करायचा आहे आणि किती तुमचं ते बेनिफिट आहे, फिजिबिलिटी काय आहे. अंडरस्टूड. सॅम्पल इझिली अवेलेबल होतील का. पेशंटने रिफ्यूज केलं की मग तुम्हाला स्टडी तुमचा करता येणार नाही. इकडे एका व्यक्तीने रिफ्यूज केलं, दुसऱ्या फॅमिलीमध्ये तुम्ही जाणार, तिसऱ्या फॅमिलीत तुम्ही जाणार. अंडरस्टूड. सो असं नाही आहे की हॉस्पिटलमध्ये करायचं नाहीये, बट फिजिबिलिटी तुमच्या टॉपिकवर डिपेंड आहे. पण जर एखाद्याला करायचंय की मला ICU मध्येच करायचं आहे मॅडम, है ना, सो तुम्ही करू शकता परमिशन घेऊन. अंडरस्टूड. सो हे सगळं होतं रिसर्च प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रेझेंटेशन. आता आपण सेकंड टॉपिकवर येऊ, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हे समजलंय फॉर्मेशन कसं करायचं आहे, ठीक आहे. आता रिव्ह्यूवर यश स्टॉप. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. रिसर्च काय आहे, एव्हिडन्सवर डिपेंड आहे. सो तुम्हाला जर त्याच्यावरती एव्हिडन्स द्यायचा असेल तर तुमच्याकडे रिव्ह्यूज असले पाहिजे की मी रिव्ह्यू केलेला आहे, मी एवढे सारे रिसर्चेस पाहिले आहे की ज्याच्यातनं मला सपोर्ट मिळतोय की मी हा स्टडी केला पाहिजे. तुम्हाला कसं कळेल की पुढे कोणता स्टडी करायचा आहे, जेव्हा तुम्ही रिव्ह्यू बघणार. मग रिव्ह्यू व्हरायटीज ऑफ टाईप्सचे असतात. त्याच्यात दोन टाईप्स आहे, तुम्ही प्रायमरी सोर्सेसमधून पण घेऊ शकता आणि सेकंडरी सोर्सेसमधून पण घेऊ शकता. प्रायमरी सोर्स कुठला आहे, कालच आपण डिस्कस केलं, डेटा कलेक्ट करायला जातो तर प्रायमरी सोर्स कुठला आहे, पेशंट ॲट ॲक्च्युअल सॅम्पल तुम्हाला माहिती देत आहे. आणि सेकंडरी सोर्स कुठला आहे, मॅगझिन्स, तुमचे आर्टिकल्स, जर्नल्स, है ना. सो अशा खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही आहे, जिथून तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कलेक्ट करू शकता. ओके. सो आधी आपण थोडंसं थिअरॉटिकली जाऊ. हे तुम्हाला आता हे सेकंड स्टेटमेंट आहे. चला आपण एक थोडंसं ॲक्टिव्हिटी घेऊ, याच्यातलं तुम्ही आयडेंटिफाय करायचं. हा एक्सपेरिमेंटल स्टडी आहे की नॉन एक्सपेरिमेंटल. आता अ स्टडी टू असेस इफेक्टिवनेस ऑफ क्लो म्हणजे लवंग एक्सपेरिमेंट. व्हॉट टू ते कसं काय नॉन एक्सपेरिमेंटल. अ स्टडी टू असेस इफेक्टिवनेस ऑफ क्लो. तुम्ही काय करणार आहे, तो जो रिसर्चर आहे तो क्लो देणार आहे पेशंटला ठेवायला जाता. सो एक्सपेरिमेंटल स्टडी आहे. ओके. ते याच्यातले सॅम्पल कोण आहेत, कम्युनिटी पीपल. व्हेरी गुड. आता याच्यात व्हेरिएबल कोणते कोणते,
नॉलेज. इनकम्प्लीट स्टेटमेंट आहे. याच्यात 2 वर्ड्स कमी आहेत. कोणते? इफेक्टिवनेस तुम्ही क्लोजचा बघणार आहे, पण लोकांना ठीक आहे फक्त तुम्ही जाऊन कम्युनिटी मध्ये फक्त बघून येणार, पण त्याच्याने काय होणार आहे, तुमचं बेनिफिट लोकांना काय होणार आहे, काय देणार आहे तुम्ही? काय? ओके, नॉलेज एक शब्द ऍड केला जर तुम्ही, तर तुम्ही जे देणार आहे त्याच्याबद्दल त्यांना किती नॉलेज आहे ते पण करू शकतात. अजून काय करू शकतात? व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम पण करू शकतात. एखादा व्हिडिओ तुम्ही दाखवून त्यांना डेंटल केअरिंगचे इम्पॉर्टन्स काय आहे, त्यामुळे तुम्हाला हा रिसर्च करायचा आहे, हे पण करू शकतात. या रिसर्चला तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने मॉडिफाय करू शकता. ओके, सो जर नॉलेज शब्द टाकला तर काय होऊन जाईल तुमचं, आणि व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम टाकला तर काय होईल? एक्सपेरिमेंटल होईल. हे इनकम्प्लीट आहे. ओके, सो याच्यात वर्डिंगची मिसिंग आहे की जे तुम्हाला टाकायला लागेल तेव्हा तो एक्सपेरिमेंटल बनेल. अदरवाइज हा ना नॉन एक्सपेरिमेंटल असणार ना एक्सपेरिमेंटल असणार. ओके, मी मुद्दाम मिस केले ते वर्ड्स. ठीक आहे, सो व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम अँड नॉलेज टाकलं तर तुमचा एक्सपेरिमेंटल स्टडी बनेल आणि तुमचे 2 व्हेरिएबल बनेल. आणि सेटिंग काय आहे? रूरल एरिया. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्मेशन कसं करणार? आता ऑब्जेक्टिव्ह वर जर आलं तर आपण जे स्टेटमेंट घेतलं आहे त्याच्यातच ऑब्जेक्टिव्ह आहे. पहिलं काय करणार आहे तुम्ही? नॉलेजचे. तर पहिला बनेल तुमचा लेवल ऑफ नॉलेज टू त्याची, आणि मग व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम देणारे म्हणून बिफोर इंटरव्हेन्शन तिथे ऍड होणार ऑब्जेक्टिव्ह मध्ये. पहिला ऑब्जेक्टिव्ह टू असेस द लेवल ऑफ नॉलेज रिगार्डिंग टू ते बिफोर द इंटरव्हेन्शन ऑफ व्हिडिओ असिस्टेड प्रोग्राम. नंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय बनेल? आफ्टर इंटरव्हेन्शन. पहिले तुम्ही प्री टेस्ट करणार, नॉलेज चेक करणार. सेकंड मध्ये तुम्ही काय करणार? तो इंटरव्हेन्शन करणार, व्हिडिओ दाखवणार लोकांना की टू ते बघा तुम्ही लवंग वापरली तर हा बेनिफिट होईल. हा तुम्ही व्हिडिओ दाखवला, देन यू कॅन चेक द पोस्ट टेस्ट नॉलेज. मग तुम्ही परत त्यांचं काय केलं? पोस्ट टेस्ट घेतली की किती फरक पडला. प्री टेस्ट मध्ये त्यांना माहिती होतं का? नाही, म्हणून तुम्ही स्कोर करून आणला, क्वेश्चनरी दिली चला, किंवा एखादी स्केल बनवून दिली आणि टिक करायला लावलं की तुम्ही हे करतात का आणि काय बेनिफिट होतं ते. तुमच्याकडे स्कोर आला, परत तुम्ही इंटरव्हेन्शन दिलं, परत पोस्ट टेस्ट घ्यायला लागले. मग तुमचा तो सेकंड ऑब्जेक्टिव्ह बनेल पोस्ट टेस्ट वाला. आणि लास्ट वाला, थर्ड वाला तुम्ही दोघं याच्यात कम्पेअर करू शकता. प्री टेस्ट नॉलेज किती होतं, मग तुम्ही व्हिडिओ दिल्यानंतर पोस्ट टेस्ट नॉलेज किती आलं. सो टू कम्पेअर द प्री टेस्ट पोस्ट टेस्ट नॉलेज बिफोर अँड आफ्टर इंटरव्हेन्शन, हा तुमचा तिसरा ऑब्जेक्टिव्ह बनेल. लास्ट ऑब्जेक्टिव्ह जो असतो तो कॉमन असतो सगळ्यांसाठी, एक्सपेरिमेंटल मध्ये पण आणि नॉन एक्सपेरिमेंटल मध्ये पण. डेमोग्राफिक व्हेरिएबल सगळ्यांना माहिती आहे कोणते असतात? एज, जेंडर, ऑक्युपेशन, इन्कम. ओके, सो हे सगळे जे डेमोग्राफिक व्हेरिएबल आहे त्याचं असोसिएशन करायचं जी तुम्ही इंटरव्हेन्शन करणार आहे त्याच्यासोबत, की माझा व्हिडिओ दिल्याने किंवा मी अप्लाय केल्याने एजचा काही त्याच्याशी संबंध आहे का. फॉर एक्झाम्पल रिझल्ट मध्ये तुम्हाला कळतंय की 20 to 25% म्हणजे एज ग्रुप लोकांमध्ये टूथेकचं प्रमाण जास्त होतं, तर त्यांना फरक पडलाय. हे झालं तुमचं असोसिएशन. म्हणून लास्ट आपण नेहमी ठेवतो डेमोग्राफिक व्हेरिएबल बरोबर असोसिएशन करायचं आपण जे करणार आहे. अंडरस्टूड? तर एवढे ऑब्जेक्टिव्ह बनतात. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, it is the most important step in the research process and it is already known. जी आपल्याला ऑलरेडी सर्च केली कोणत्या तरी सायंटिस्ट किंवा रिसर्चरने परत आपल्याला करायची आहे, तर आपण तेव्हा रिव्ह्यू सर्च करतो. ओके, ठीक आहे. इट इज द बॉडी ऑफ टेक्स्ट दॅट एम्स टू रिव्ह्यू द क्रिटिकल पॉइंट ऑफ नॉलेज. ऑलरेडी कोणीतरी सर्च केली पण आपल्याला त्याच्यातनं पण क्रिटिकल पॉइंट्स आयडेंटिफाय करायचे की अजून न्यू काय, अजून न्यू काय, तर आपण रिव्ह्यू सर्च करतो त्यांची. ओके, पर्पजेस काय आहे? टू आयडेंटिफाय द रिसर्च गॅप, आपल्याला कमी करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. टू रिफाईन द रिसर्च क्वेश्चन, जो आपला क्वेश्चन आहे किंवा जो आपला प्रॉब्लेम आहे त्याला परत रिफाईन करण्यासाठी. अँड थर्ड, टू अवॉइड डुप्लिकेशन. जर एखाद्याने ऑलरेडी त्या गोष्टीवर रिसर्च केलाय तर आपण तेच स्टेटमेंट घेऊ का? नाही, म्हणून आपण रिव्ह्यू बघतो
रिव्ह्यूची गरज पडते की त्यांनी काय केलंय ऍक्च्युअल. ओके. नेक्स्ट, टू प्रोव्हाइड रॅशनल फॉर द स्टडी. मला एव्हिडन्स पाहिजे आहे, सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. सो इम्पॉर्टंट रिव्ह्यू ऑफ लिटरेचर टू गेन द बॅकग्राऊंड ऑफ नॉलेज. नॉलेजचं बॅकग्राऊंड मिळण्यासाठी. सेम इम्पॉर्टन्स आहे, जे पर्पजेस आहे, बेनिफिट काय होणार आहे आपल्याला. ओके. सो रिसर्च प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय करता येईल, आपल्याला न्यू काय घ्यायचं आहे, रिफाइनमेंट होईल, जनरेशन युजफुल रिसर्च क्वेश्चन ऑफ प्रोजेक्ट. जे आपण पर्पजेस पाहिले तेच सगळे बेनिफिट्स आहेत. ओके. याच्यात नवीन काय आहे, हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी हे नवीन आहे. जे मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण कुठलाही रिसर्च तयार करण्याच्या अगोदर हायपोथेसिस बनवतो आणि अझम्पशन्स करतो की माझ्या स्टडीचा रिझल्ट मे बी हा येणार आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. सो ते आयडेंटिफाय करण्यासाठी रिव्ह्यूची गरज पडते. ओके. ओके. सोर्सेस जे आपण डिस्कस केले, प्रायमरी सोर्सेस कोण आहे, ओरिजिनल रिसर्च आर्टिकल, ज्याने तो रिसर्च ऍक्च्युअल केलेला आहे, त्या व्यक्तीकडनं आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो किंवा त्याच्या प्रोजेक्ट मधून आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. थेसिस, डिसर्टेशन. सेकंडरी मध्ये काय येतात, आर्टिकल, बुक्स, जर्नल, मॅगझिन जे आपल्या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत. तिथून तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर शोधू शकता. ओके. हां, हे वेबसाईट्स आणि मेन सोर्सेस आहे की जिथून तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर सर्च करू शकतात ऑनलाईन. कोणते आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस, बुक्स आहे, जर्नल ऑनलाईन पण असतात ना, कॉन्फरन्स पेपर्स असतात पब्लिश केलेले. ओके. देन थेसिस आहे, इनसायक्लोपीडिया म्हणजे डिक्शनरी आहे, गुगल सर्च करू शकतात, रिसर्च रिपोर्ट बघू शकतात दुसऱ्याने केलेले, आणि मॅगझिन, न्यूजपेपर पण ऑनलाईन बघू शकतात. हे सोर्सेस आहेत रिव्ह्यू सर्च करण्याचे. तुम्ही तुमच्या असाइनमेंटसाठी पण जाऊ शकतात या वेबसाईटवर. आता या वेबसाईट्स आहेत, ठीक आहे, रिव्ह्यू सर्च करण्याच्या. तुम्ही जर शोधगंगामध्ये गेले, मेडलाईन प्लस मध्ये गेले आणि तुमचं स्टेटमेंट टाकलं तर त्याच्या रिगार्डिंग आर्टिकल्स किंवा जर्नल तुम्हाला पब्लिश होतील. ओके. इरिक आहे, ठीक आहे, सिंथाल आहे, मेडलाईन आहे, ह्या तुमच्यासाठी युजफुल वेबसाईट्स आहेत जिथं तुम्हाला स्टेटमेंट सर्च करण्यासाठी हेल्प होईल. ठीक आहे. याच्यात जाऊन बघा, तिथं आहे शोधगंगा पण एक चांगलं हे आहे स्टेटमेंट सर्च करण्यासाठी. जेव्हा तुम्ही 7th ला जाल तर सर्च करायला ह्या वेबसाईट इझी आहे. हे पण जर्नल्स आहेत ऑनलाईन ज्याच्यामध्ये पब्लिश झालेले रिसर्चेस असतात. ओके. आता आपण जेव्हा प्रॅक्टिकल बघू ना तेव्हा तुम्हाला ते पब्लिश झालेले रिसर्च कसे असतात ते दिसेल. दीज आर द जर्नल्स, नर्सिंग जर्नल ऑफ इंडिया, नाइटिंगेल नर्सिंग, इंडियन जर्नल ऑफ नर्सिंग स्टडीज. ओके. मी पीपीटी शेअर करते. हां, क्रायटेरिया सगळ्यांना माहिती आहे. ऑब्जेक्टिव्हचा जो क्रायटेरिया, स्मार्ट सगळ्यांना माहिती आहे. स्मार्ट स्मार्ट काय विसरले, स्मार्ट हां, स्पेसिफिक, मेजरेबल, आठवलं का, अरे रिलायबल, टाइम बाउंड. सो सेम याचा पण क्रायटेरिया तो आहे की स्पेसिफिक असले पाहिजे, सिलेक्टिव्ह असले पाहिजे रिव्ह्यूज तुमचे, करंट टॉपिकवर तुमचा रिसर्च फोकस्ड असला पाहिजे, है ना, ओल्ड नसले पाहिजे, एव्हिडन्स बेस्ड असलं पाहिजे. ठीक आहे. आणि सायटेशन इम्पॉर्टंट. आता सायटेशन काय आहे तुम्ही म्हणणार, तर जेव्हा आपण रिसर्च करतो आणि मी समजा एखादा रिसर्च केला आहे आणि माझा रिसर्च पब्लिश आहे आणि तुम्ही आता न्यू जनरेशन रिसर्च करणार आहात, तर तुम्ही काय करणार, सर्च करणार रिव्ह्यूज. तर तिथं माझं नाव आलं, तुमच्या टॉपिकशी माझा टॉपिक मिळता जुळता आहे, तर तुम्ही माझा रेफरन्सला घेतला तुमच्या रेफरन्समध्ये. ठीक आहे. तुम्ही जेव्हा तुमचा रिसर्च पब्लिश करणार आहात आणि त्यात माझ्या रिसर्चमधून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे, सो तुम्ही माझा जी तुम्ही ऑथरची बिब्लिओग्राफी लिहितात ती माझी लिहिली तर माझा एक सायटेशन इन्क्रीज होतो. अंडरस्टूड. आणि फक्त बघितलं माझा रिसर्च तर व्ह्यूज वाढतात, आणि जर माझा रेफरन्स तुमच्या रिसर्चमध्ये पब्लिश केला तर ते सायटेशन एक वाढतं. अंडरस्टूड. आता मी ॲक्च्युअल प्रॅक्टिकल दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला की स्टेप्स वगैरे काय आहे. मी डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवते. सगळ्यांना विजिबल आहे ना, हे जॉईंट आहे का, यश बघ बरं. एक्झाम्पल बघूया. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कसे
दिसतंय सगळ्यांना? आता तुम्ही एखादं कंटेंट शोधता किंवा तुमची असाइनमेंट लिहितात है ना, सो ते जेव्हा सर्च करतात तेव्हा गुगलवर जातात. तर आपण आता सर्च करू. हा ऑलरेडी सर्च केलाय, मी परत याला कॉपी करते आणि गुगलवर जाते आणि त्याचा रिव्ह्यू बघू आपण. आता ही इन्फॉर्मेशन कुठून घेतली आहे मला माहित करायची आहे किंवा मला नव्याने घ्यायची असेल तर मी गुगलवर जाऊन काय करेल, सर्च करेल. ठीक आहे. तुमचा जो टॉपिक असेल त्याच्याशी रिलेटेड, समजा मला डायबिटीज मलायटस बद्दल बघायचंय तर मी टाकणार डायबिटीज मलायटस. आता यांचा स्टडी चाइल्डवर आहे तर आपण बघूया त्यांनी कुठून घेतली ही इन्फॉर्मेशन. मी डायरेक्ट गुगलला टाकलं. हे बघा एवढे आर्टिकल्स आहेत, हे तुमचे रिव्ह्यूज आहेत. तर चिल्ड्रेनवर चाइल्ड बर्थवर त्यांचा स्टडी आहे, सो त्यांनी याच्यातनं इन्फॉर्मेशन घेतली आहे एखाद्या आर्टिकलमधून. अंडरस्टूड? सेम तुम्ही असाइनमेंटचा टॉपिक टाकतात तेव्हा असे काही येतात गुगलवर. सो तुम्हाला काय करायचं, त्या आर्टिकलमध्ये जायचं आहे. मी एक आर्टिकल ओपन करते. ओके, हा रिसर्च आहे म्हणजे रिव्ह्यू आहे तुमच्यासाठी. दिसतोय सगळ्यांना? सो त्यांनी काय केलं असणार आहे की यांच्या आर्टिकलमधनं ते कंटेंट कॉपी केलेलं आहे. ठीक आहे, कॉपी केलंय मी दाखवते. इंट्रोडक्शन बघा, दिसतंय चाइल्ड बर्थ इज कन्सिडर्ड. सो इथून त्यांनी कंटेंट ते कॉपी केलेलं आहे. तर हा माझा ओव्हरऑल काय आहे, रिव्ह्यू, फर्स्ट रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता मला रेफरन्स घ्यायचा आहे की कोणत्या ऑथरने. मी घेतलंय तिकडं कंटेंट कॉपी करून, पण मला तिथं काय पाहिजे, माझा रिव्ह्यूचा ऑथर कोण आहे, कुठून घेतली ती इन्फॉर्मेशन. सो बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्स कसा द्यायचा. सो सगळ्यात इझी मेथड दाखवते. आता मी दोघं ओपन ठेवते कॉपीज आणि मी तुम्हाला टाइप करून दाखवते किंवा रेफरन्स कसा घ्यायचा ते शिकवते. आता याला आपण थोडंसं छोटं करू. या पॅराग्राफचा मला रेफरन्स हवा आहे ना, फर्स्ट वाला. ओके, म्हणजे ते इथून घेतलंय इंट्रोडक्शन मधून, म्हणून ही कॉपी त्याचा रिव्ह्यू आहे. तर वरती जायचं. सगळ्यांना दिसतंय ना? बघा तुम्हाला इझी रेफरन्स कसा घ्यायचा ते शिकवते. इथं साईट लिहिलंय. मला जर मॅन्युअली लिहायचं आहे तर आपलं पॅटर्न काय आहे, ऑथर नेम, बुक नेम, पब्लिकेशन, एडिशन, पेज नंबर असं लिहितो आपण. पण मला एवढी पण मेहनत करायची नाही, तर मला डायरेक्ट ऑलरेडी रेडीमेड सायटेशन मिळेल. इन्फॉर्मेशन आली आहे. वरती बघा ऑथरचं नाव दिसतंय का सगळ्यांना? खूप सारी इन्फॉर्मेशन आली आहे. फक्त वरचं बघा. ऑथर नेम आहे, कोणी कोणी काढले, 3 ऑथर दिसतायत का? ऑथर नेम, त्याच्यानंतर सेकंडला कुठला आर्टिकल आहे त्याचं नाव आहे. म्हणजे तुम्ही जसं बुकचं नाव टाकतात तुमच्या असाइनमेंटमध्ये, सेम त्या पब्लिकेशन किंवा त्या आर्टिकलचं नाव आहे. त्यानंतर व्हॉल्यूम दिलाय. जे तुम्ही बिब्लिओग्राफीमध्ये लिहितात डायरेक्ट रेडीमेड मिळेल, इथून कॉपी करायची आणि पेस्ट करायची है ना. मॅन्युअली जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही. ही पण एक पद्धत आहे. किंवा मॅन्युअली पण तुम्ही जाऊ शकता. ऑथर नेम कॉमा तुमचं आर्टिकलचं नाव कॉमा व्हॉल्यूम कॉमा एडिशन पब्लिकेशन अँड पेज नंबर. कॉपी 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 पेस्ट. अंडरस्टूड? अजून एक आर्टिकलचं डायरेक्ट सायटेशन दाखवते. याच्यात दिलं नाही आहे त्यांनी सायटेशन. आता रेफरन्सेस मध्ये पण स्टाईल्स असतात वेगवेगळ्या. बेंगोल स्टाईल असते, एपीए असते. सो अकॉर्डिंग टू कॉलेज, ज्यांना ज्या कॉलेज
गाईडलाईन असेल, आपल्याकडे टाइम्स न्यू रोमन फॉन्ट आहे, आपल्याकडे बँकवर स्टाईल घेतली जाते. सो फरक फक्त काय आहे स्टाईल्स मध्ये, एखाद्या ठिकाणी ऑथरचं नाव पहिले असतं, एखाद्या ठिकाणी इयर लास्टला असतं, एवढंच फरक. ठीक आहे, जेव्हा आपण रेफरन्सेस शिकू तेव्हा तुम्हाला कळेल बरोबर. आता आपण एखादं दुसरं आर्टिकल ओपन करून साईटला जाऊ. भरपूर आर्टिकल्स मध्ये दिले नाहीये इथं, आणि जेव्हा साईट नसेल तेव्हा तुम्हाला मॅन्युअली जावं लागेल. सो मॅन्युअली जाताना बघा तुम्हाला इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे. जर तुम्हाला कॉपी करायची आहे, इथून ऑथर कॉपी करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे लिंक आहे, इयर दिलेला आहे. सो तुम्ही ह्या गोष्टी इथून कॉपी करू शकता ज्या तुम्हाला पाहिजे पब्लिकेशन मध्ये. इथं साईट